नमस्कार, मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्राच्या या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण विषय जो घेऊन आलो तो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का होऊ शकत नाहीत, ते मुख्यमंत्री होणार का, मुळात जी काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची मिळून जी काही महाआघाडी बनलेली आहे, ही महाआघाडी लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील उद्धव ठाकरे यांना महाआघाडीचा प्रमुख चेहरा प्रोजेक्ट करून या निवडणुका लढवणार आहे का। मी मुख्यमंत्री म्हणून म्हणत नाही किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट करावं असं म्हणत नाहीये, परंतु लोकसभेला ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांचं प्रोजेक्शन केलं होतं भाजप किंवा एनडीएच्या आघाडीच्या विरोधातला प्रमुख महाराष्ट्रातला चेहरा म्हणून, तर तशा प्रकारचं प्रोजेक्शन या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आपल्याला दिसू शकणार आहे का। आपण थोडक्यात याच्या काही या अनुषंगाने आढावा घेणार आहोत की विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे, मुळात महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यामधलं जे लोकसभा निवडणुकीतलं जे नातं होतं तेच नातं विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि प्रचारानंतर म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर देखील राहू शकणार आहे का, या अनुषंगाने आपण एक थोडक्यात याचा आढावा घेणार आहोत। मुळात यासाठी आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी किंवा त्याही आधीपासून उद्धव ठाकरे हे यासाठी आग्रही आहेत की महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधी म्हणजे प्रचाराच्या वेळेतच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा। अर्थात सुरुवातीला शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मागणी ही होती, मग ती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील वारंवार प्रसारमाध्यमांसमोर मांडली होती की उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून महाविकास आघाडीने जाहीर करावं। अर्थात त्याला सर्वप्रथम विरोध हा काँग्रेसमधून झाला। काँग्रेसचे जे राज्यातले नेते आहेत, मग प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अन्य काँग्रेसचे नेते असतील, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करायला विरोध दर्शवला। त्या विरोधामागची कारणं जी होती ती वेगवेगळी होती। आपण त्यातली एक दोन प्रमुख कारणं जरी लक्षात घेतली तरी पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि काँग्रेसच्या एकदम निष्ठावंत नेत्यांपैकी कोर टीमपैकी ते एक समजले जातात, त्यांच्यावरती गांधी कुटुंबाचा एक प्रचंड विश्वास आहे। आणि असं असताना त्यांनी जे काही मत लोकसभा निवडणुकीच्या नंतर व्यक्त केलं ते होतं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही शिवसेनेच्या बाबतचं। त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं मत व्यक्त केलं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिल्याच फटक्यामध्ये जे यश मिळालं ते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेलं यश म्हणजे ह्याचं जर एक तुलना केली तर त्यांचं म्हणणं असं पडलं की महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अधिक अपेक्षा होती की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये कमीत कमी एक 12 ते 15 या दरम्यान जागा मिळतील अशी एक अपेक्षा महाविकास आघाडीची होती की ज्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांचा एकूण जो काही प्रचाराचा जोश होता, त्यांना मिळणारा प्रतिसाद होता, तो जर लक्षात घेतला तर अशी शक्यता होती की उद्धव ठाकरे हे सहजगत्या 12 ते 14 जागा लोकसभेच्या महाराष्ट्रात जिंकू शकतात। परंतु प्रत्यक्ष निकालानंतर जे चित्र आलं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या। तर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लढवली
त्या शिवसेनेला पहिल्याच खेपेला 7 जागा मिळाल्या. त्याच्यामुळे इथे एकूणच महाआघाडीमधले जे 2 प्रमुख घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये एक आहे काँग्रेस जो राष्ट्रीय स्तरावरचा आहे आणि दुसरा आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर ह्या दोन्हीही महाआघाडीमधले या दोन्हीही हे जे दोन्ही घटक पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, यांचा उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर बदललेला आहे. आणि हा बदल जो आहे हा लक्षात घेण्यासारखा आहे, कारण की त्याच्यामुळेच उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायला काँग्रेसने विरोध दर्शवला. त्यानंतर महाविकास आघाडीचे जे महाराष्ट्रातले सर्वेसर्वा जे समजले जातात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत. शरद पवारांची या संदर्भातली भूमिका खूप महत्त्वाची होती, कारण की आपण एकीकडे शरद पवार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील किंवा अगदी आता उद्धव ठाकरे देखील असतील, उद्धव ठाकरे यांना पहिल्यांदा महाविकास आघाडीमध्ये आणून त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यामध्ये शरद पवार यांची भूमिका खूप मोलाची होती. किंबहुना शरद पवार यांच्या आग्रहामुळेच त्यावेळेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. त्याच्यामुळे या आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी जी वारंवार मागणी केली जाते ती जर लक्षात घेतली तर शरद पवार या संदर्भात नेमकी कोणती भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. मात्र शरद पवार यांनी देखील उद्धव ठाकरे यांची मागणी ही सपशेल फेटाळून लावली की आत्ताच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची गरज नाही असं स्पष्ट मत शरद पवार यांनी नोंदवलं. आणि त्यामुळे अर्थात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या आग्रहावरून बॅकफूटवर यावं लागलं. मग नंतर एका महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या मेळाव्यात तर उद्धव ठाकरेंनी अशी मागणी केली की उद्धव ठाकरे नाहीत तर तुम्ही कोणताही एक उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो किमान त्याचं तरी नाव मुख्यमंत्री पदासाठी म्हणून जाहीर करा. मात्र ती देखील मागणी अद्यापपर्यंत तरी काँग्रेस राष्ट्रवादी यांनी मान्य केलेली नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जाहीर करायचा नाही. याच्या मागची कारणं राजकीय कारणं काही अन्य असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी एवढा टोकाचा आग्रह करून देखील की जे उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे महाराष्ट्रातले स्टार प्रचारक होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेला ज्या तळमळीने प्रचार केला, ज्या जोमदारपणे प्रचार केला, या प्रचाराचे सर्व फायदे सर्व लाभ जे आहेत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना झाले. आणि त्याच्यामुळेच काँग्रेसची महाराष्ट्रातली खासदारांची संख्या ही लक्षणीयरित्या वाढली हे देखील लक्षात येतं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक प्रचाराचा फायदा झाला. हा एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचा लाभ उद्धव ठाकरे यांच्यामुळे होत असताना दुसऱ्या बाजूला ज्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून लाभ होणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात तसा लाभ तो काँग्रेसचा काही प्रमाणात झाला असं म्हणता येईल. कारण की काँग्रेसमुळे मुसलमान समाजाची मतं असतील, दलित अल्पसंख्याक समाजाची मतं असतील, ही मतं की जी आजपर्यंत शिवसेनेला कधीही पडत नव्हती ती निश्चितच शिवसेनेला पडायला लागली. त्याच्यामुळे शिवसेनेची जी पारंपरिक वोट बँक होती की जी आपण हिंदुत्ववादी वोट बँक म्हणतो ती अस्थिर झालेली होती. मात्र ती अस्थिर असताना देखील त्याला मुस्लिम आणि दलित समाजाची वोट बँक ही जोड मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे 9 उमेदवार तरी लोकसभेमध्ये निवडून येऊ शकले. आता विधानसभेला हेच चित्र कायम राहील याची कोणतीही शाश्वती नाही. याचं कारण असं आहे की मुळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो मूळ मतदार होता, मग तो हिंदुत्ववादी मतदार असेल किंवा मराठी मतदार असेल, हा आता वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विभागला गेलेला आहे. ती पूर्वी जी ती या समाजाची एकटी मक्तेदारी जी होती ती
एकसंघ शिवसेनेकडे असायची. अर्थात त्यावेळी देखील म्हणजे 2009 पासून मनसे आल्यापासून मराठी मतदार जे होते ते विभागलेले आहेतच, परंतु आता तर त्यामध्ये आणखी खूप म्हणजे मतदार जे आहेत, जे पूर्वी राजकीय पक्षांशी बांधील असायचे, आता जे काही एकूण महाराष्ट्रातल्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये जे काही घडत आहे ते जर आपण लक्षात घेतलं तर विविध समुदाय, विविध पंथ, विविध जाती जमाती यांची जी मतं आहेत ही आता राजकीय पक्षांच्या आवाक्यातली राहिलेली नाहीत. या निवडणुकीतलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की ही निवडणूक राजकीय पक्षांच्या तशा अर्थाने हाताबाहेर गेलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना विविध समाजांना, मग ते समाज महाराष्ट्रामध्ये प्रचंड समाज आहेत, प्रभावी समाज वेगळे आहेत, काही अल्पसंख्याक समाज आहेत, मात्र ते निवडणुकीमध्ये फार की रोल्स बजावत असतात. हे जर लक्षात घेतलं तर आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे यांची शिवसेना, की जी 2.5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे ज्या शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, शिवसेना एकसंघ होती, अशा शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आत्ता जर आपण राजकीय चित्र बघितलं महाराष्ट्रातलं तर एक लक्षात येईल की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत किंवा काँग्रेस पक्षामध्ये अन्य पक्षातून येणाऱ्या उमेदवारांचं, नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं प्रमाण अधिक आहे. हा जर एक बेसिक फरक लक्षात घेतला तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मोठ्या भावाच्या भूमिकेतून उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही लहान भावाच्या, ते पण सर्वात धाकट्या भावाच्या भूमिकेकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाटचाल सुरू झाली आहे, असं काहीसं चित्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच महाराष्ट्रात आहे. आणि त्यामुळे जर याचा विचार विधानसभा निवडणुकीमधल्या प्रचारांमध्ये आपण केला, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये जर दिसला, तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका ही निश्चितच तिसरा घटक पक्ष म्हणून असेल, मात्र ती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तिसऱ्या क्रमांकावरती जर महाविकास आघाडीत शिवसेना गेली तर उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री होणं हे आत्ताच्या या एकूण राजकीय स्थितीमध्ये तरी अशक्य कोटीतलं आहे.